वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये महालक्ष्मी सरस 2026 हे धूमधडाक्यात चालू आहे. हे 6 एप्रिल पर्यंत आहे. चला, गेट क्रमांक 2 मधून आपण आत गेल्यावरती भव्य असे हे सजवलेले गेट आपल्याला दिसते. सिडको एक्झिबिशन सेंटर पूर्णपणे वातानुकूलित असल्याने थेट शेतातून आलेली अन्नधान्ये, उत्पादने, कापड चोपड, कलाकुसरींच्या गोष्टी यांचा खरेदीचा आनंद आपण लुटू शकतो. चला तर सुरुवात करूया या आनंदाच्या खरेदीला. नमस्ते, स्टॉल नंबर 1 आहे तुमचा. कुठून आलात तुम्ही? लोंढेवाडी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. अच्छा, पुष्पा पांडुरंग बोबडे. ओके. तुमचं नाव पुष्पाताई आहे का? पुष्पाताई, अजून काय काय तुमच्याकडे आहेत? द्राक्ष आहे, गुळ पावडर आहे, तुरीची डाळ आहे, काळा बेदाणा आहे, आणि हे पिवळा सगळं बेदाणा ऑर्गॅनिकच आहे? सगळं ऑर्गॅनिक लॅब टेस्ट आहे. तुम्ही स्कॅन करून बघू शकताय डाळीचं. ओके. स्कॅन केलं की गुगल लिंकला जाऊन स्कॅन केलं की सगळं पूर्ण माहिती येते. काय काय तपासणी केली त्याची. परत हळद पावडर आहे, अच्छा, हळद सगळं पावडर. ऑर्गॅनिक आहे आपलं. ओके, धन्यवाद. धन्यवाद. मी सौ योगिता मौजे, मुक्कामोट कवलेवाडा, तालुका गोरेगाव, जिल्हा गोंदिया. हां. आणि माझ्या समूहाचे नाव आहे शिल्पी सखी एसएनजी. अच्छा, माझ्या समूहामध्ये सुरुवात मी केलेली होती 2006 मध्ये. 2006 पासून मी एक छंद म्हणून ही गोल्ड पेंटिंग करायची. अच्छा, आमच्या समूहामार्फत आम्ही टी शर्टवर पेंटिंग करतो, बॅगावर करतो, कॅनव्हासवर करतो, ओके. बेडशीट या सगळ्या गोष्टीवर. बेडशीट वरती पण करता? बेडशीटवर पण पेंटिंग करतो. मला वाटतं ही एक बेडशीट आहे ना? हो, बेडशीट आहे. खूपच सुरेख. त्या साईडला ही पण एक बेडशीट आहे का? खूपच सुरेख चित्र आहे. आणि या चित्राची काय किंमत आहे? त्याच्यामध्ये 17,000. 17,000. त्याला करायला मला जवळजवळ 15 दिवस लागले. किती दिवस लागले? 15 दिवस. ओ बापरे, मेहनतच आहे, खरंच आहे. खूपच सुरेख. ये क्या है? अच्छा, पूरा ड्रेस है ये? पूरा ड्रेस. ओके. स्टॉल क्रमांक 270 में मैं आई हूँ. आप कहाँ से आए हैं? हम गुजरात कच्छ से आए हैं. गुजरात कच्छ से आए हैं. कच्छ भुज, अच्छा, ये सब हैंडलूम का है सब हैंडमेड, और हाथ से बनाया गया सब है? हाथ से बना. ओके. ये फ्लेमिंगो है. बहुत ही अच्छा है. ये कच्छ में एक छारी डन उधर है. फ्लेमिंगो का. और आप जो साड़ी बोल रहे थे वो कौन सी बोल रहे थे? अच्छी वाली. ये सब मेरा फ्लेमिंगो है. अच्छा, क्या प्राइस है उसकी? 22,000. 22,000. ओके, थैंक यू. इसका प्राइस क्या है? इसका प्राइस 2,500. 2,500. ओके. और ये ब्लाउज? 2,000. स्टॉल क्रमांक 264. नमस्कार दादा, तुम्ही नमस्कार. कुठून आलाय? आम्ही वाशिम जिल्ह्यामधून, विदर्भामध्ये आमचा वाशिम जिल्हा आहे. अच्छा, इथे तुमची छोटंसं स्वतःची एक- शेती आहे का? हां, आम्ही छोटासा शेतकरी शेतातून जे उत्पन्न घेतो हां. तिथून आम्ही इथं एक्झिबिशनच्या माध्यमातून इथं आलेलो आहे. ओके, सगळी ऑर्गॅनिकच केलेल्या सर्व गोष्टी? ऑर्गॅनिक आमच्या शेतीला म्हणजे जेवढं सगळं शेतकरी खत पद्धती ऑर्गॅनिकच आहे? ऑर्गॅनिक खताच्या पद्धतीनंच आम्ही सगळी शेती केलेली आहे. ओके. हां, ही आता आमची हळद आहे.
हळद आता सध्या हळद काढणी चालू आहे. कुठच्या जातीची हळद ही? ही सेलम अच्छा, सेलम जातीची हळद आहे आमची. हां, त्याच्यानंतर ही आल्याच्या नंतर याचे स्टोरेज करून आम्ही त्याच्यानंतर ही हळद पावडर बनवणार आणि ही बाजारात विक्रीसाठी आम्ही उपलब्ध करून देणार. आणि ही त्याच्यानंतर कसली आहे? आता ही जे हे गुळवेल आहे, तर गुळवेल हा एक याचा काय उपयोग आहे? याचा काढा आणि याचे खूप फायदे आहेत आणि ते फायदे तुम्ही यूट्यूबवर सर्च करून त्याचे एक फायदा विचारू शकता. आणि झालं. या त्याच्यानंतर काड्या? ह्या ज्या काड्या येतात हे निम काड्या येतात, याचा दातुंडी वापरू शकता तुम्ही किंवा याचं चूर्ण करून वेगवेगळ्या आजारावर त्याचा खूप चांगला उपयोग आहे. त्याच्यानंतर हा जे आहे हा गुलकंद आम्ही घरीच तयार केलेला आहे. घरीच केलेला गुलाबाच्या पाकळ्यापासून आणि साखरेपासून हे गुलकंदसुद्धा तयार केलेला आहे. झालं. ह्याच्यानंतर आता हे जे धान्य आहे ना, ही छोटी चवळी आहे, नवीन प्रोडक्ट आलेलं आहे बाजारात. आणि हा मूग आहे, मूग तर हा बाजारात पहिल्यापासून आहे. झालं. हे चवळी आहे आणि हे चण्याची भाजी आहे की जेणेकरून हा तुमच्या मुंबईकरांसाठी ओके, चवळीची पानं ही हरभऱ्याची पानं असतात ती. हां पानं असतात. त्याची जी भाजी आहे ती स्टोअर करून आम्ही ती सुकवून सावलीत सुकवून ती पद्धतशीर विक्रीसाठी आणलेली आहे. आणि हे जे तुम्ही नवीन धान्य हे आले जे नवीन म्हणतात धान्य त्याचं कसं आहे, आहे? याला चवळी काय भाव आहे म्हणतात. त्याचा? याचा एक 100 रुपयाला पॉकेट आहे. त्याला जुडिंग सुद्धा म्हणतात. चालेल, हां, मला हे वेगळ्या एक वेगळ्या द्या. भाषेत वेगळं. हां, घ्या ना तुम्ही, घ्या ना. हां, हा जो वेडा आहे याच्यात तुमच्या फुफ्फुसाचं शुद्धीकरण करायची ताकद याच्यात आहे. आणि गुडघ्यामधले जे आजार असतात कॅल्शियम कमी, सुकवलेले आहेत का हे? हां नाही सुकवलेलेच असतात ते. त्याच्यात गुडघे आहे ना, गुडघ्याचा आजार सुद्धा याने बरा होतो. त्याच्यानंतर हळदीचे तुम्ही लोणचेही करू शकता. त्याच्यानंतर हे जी उडदाची वडी याच्यात जिरं टाकून हे जे ग्रामीण भागात आमच्या लेडीज बनवतात ना ते केलेलं आहे. हे मुगाचं आहे आणि ही मेथीसुद्धा आमच्या शेतातलीच आहे. याच्यावर वेगवेगळ्या आजारावरती चालते. ह्याची चटणी बनवू शकता किंवा वांग्याच्या भरतामध्ये. झाला. हळद तर तुम्हाला सांगितली तर हा राजमा सुद्धा आमच्या शेतातलाच आहे. झालं. गेले 3 वर्ष झाले मी पहिले राजस्थानमध्ये शेती व्हायची जिऱ्याची, तर आज रोजी ही 3 वर्ष झाले मी जिऱ्याची सुद्धा शेती जिरे हे पाव किलो कसं आहे? हां, हे पाव किलो 130ला दिले मी. 130. हां. त्याच्यानंतर सगळं हा जे चांगलं तीळ आहे. आहे तीळ सुद्धा घरचा आहे, आळशी आहे, राई आहे आणि हे चणे आहे. ओके. झालं. आणि वेगवेगळ्या ह्या चटण्या सुद्धा आम्ही बनवलेल्या घरच्या शेतात. धन्यवाद दादा. आवळा च्यवनप्राश आहे. ह्याच्यात आयुर्वेदातले 45 घटक मिक्स केलेले आहेत. हेडा बेडा शतावरी दशमुळा अश्वगंधा अष्टवर्ग प्रक्षेप हे जे काही सर्व आयुर्वेदातले पदार्थ घटक मी मिक्स केलेले आहेत. ओके. आणि ह्याच्यात खडी साखर वापरली आहे. आता गावरान गायचे तूप भेटत नाही, त्याच्यामुळे मी म्हशीचं माझ्या घरचं स्वतःचं म्हशी तूप पण मग वापरतो. प्रिझर्वेटिव्ह आहे याच्यात? यात प्रिझर्वेटिव्ह काही सुद्धा नाही. ओके. स्टॉल क्रमांक 182 आहे. हां, 182. दादा तुमची माहिती सांगा स्टॉलची. मी महादेव त्रिंबक सरडे, हां. मुक्काम पोस्ट चिकलदरा तालुका करमाळा जिल्हा सोलापूर. बरं, काय आणलेत उत्पादनं तुम्ही? माझ्या आवळ्याची शेती आहे घरची. हो. मी आवळा घरी उत्पादन करतो आणि त्याचे बाय प्रोडक्ट तयार करतो. अच्छा. त्याच्यामध्ये आवळा लोणचं, आवळा कॅन्डी, आवळा ज्यूस, आवळा च्यवनप्राश हे 2-4 आयटम मी हे बनवतो. आवळ्या लोणचं. याच्यात प्रिझर्वेटिव्ह आहे का यात लोणच्यामध्ये? प्रिझर्वेटिव्ह लोणच्यात आणि च्यवनप्राश आणि कॅन्डी ह्याच्यात प्रिझर्वेटिव्ह नाही. अच्छा, ज्यूस कॅन्डी काय दाखवा बरं जरा. ही कॅन्डी माझी आहे. त्याच्यातही प्रिझर्वेटिव्ह ह्याच्यात नाही, प्रिझर्वेटिव्ह लोणच्यामध्ये पण नाही नाही, लोणच्यामध्ये पण नाही, आणि च्यवनप्राशमध्ये पण नाही. च्यवनप्राशमध्ये नाही, फक्त ह्याच्यामध्ये आहे. ज्यूसमध्ये ज्यूसमध्ये आहे. प्रिझर्वेटिव्ह. ज्यूस 1 दिवसापेक्षा ज्यूस टिकत नाही म्हणून त्याला टाकावी लागते. जांभळाचा ज्यूस आहे, जांभळाची पावडर आहे, आवळ्याची कॅन्डी आहे. म्हणजे घ्यायला हरकत नाही. ही आमच्या शेतामध्ये आवळ्याची बाग आहे. अच्छा. आम्ही तिथे आणि बनवतो. हे स्वस्त पडतं का एकदम घेतलं तर? 170 रुपयाला बसतं. उशिरा. आल्यामधली गुळवडी पण आहे इकडं. अच्छा. आवळ्याची पावडर आहे. ओके. विदाऊट शुगर आवळ्याचा ज्यूस आहे. बरं. ठीक आहे. आवळा कॅन्डी घेतो आम्ही. छान आहे, टेस्ट छान वाटली टेस्ट एकदम. छान आहे. नंबर काय आहे स्टॉलचा? 117. 117. धन्यवाद. खूपच छान. लेडीज बनवलेली आता ही घड्याळ कोणी का बनवली आहे? आम्ही स्वतः बनवतो. अच्छा. आणि काय गेल्यावर्षी इथं आलं होतं ना आम्ही. हार्ड काम असल्यामुळे बनवाडत ना का. आणि काय रेट आहे याचं? 1800 पासून सुरू होता येतं 3500 पर्यंत. हे कितीला आहे? 2700. खूपच सुंदर आहे. कुठून आलात तुम्ही? छान आहे. नदीमधले नदीमधले म्हणजे कुठच्या नदीतले? वैनगंगा वैनगंगा नदीतले. 2 वर्ष. आणि सेल भरता येतात ना याच्यात? जर दाखव ना मला. ओके. हे चांगलं आहे का?
मस्त एकदम. आणि ही कसली मुळी आहेत हो? वेला निंबारचा बोला याचं झाड लावायला लागते आणि सुलगतोय बा. गुळवेल आहे, पण मग हे इतकं सुकलेलं सुकट मुकट झाड लागेल? लागेल. हे काय आहे? हे मुसळीचं बेनं म्हणतात. हे शेतात लावा लागतं. अच्छा, मग हे लावलं की येणार आता? हे लावलं की येते आणि आता इथं त्याच्यापासून ही अशी मुसळी तयार होते. ओके. आणि ही त्याची सुकवलेली आम्ही आहे. पावडर बनवली. हो. ओके. आणि हे आम्ल, पित्त, वात, दम, शुगर, ऍसिडिटी, मूळव्याध, मुतखडा, पोटातील विकार, रक्त शुद्ध करते, पोटदुखणं, पोटसाप सर्व विषयावर चालते. अरे बाप, हे मुसळी पावडरचं एवढं महत्व आहे? हो. हे अश्वगंधा पावडर आहे. हे काय आहे? हे अर्जुनची साल आहे. चटणी आहे. सिके कढी पावडर पण आहे. ओल्ड इज गोल्ड. ओके. आणि गवती चहा पण आहे. ओके. आणि तुमचा स्टॉल क्रमांक किती आहे? स्टॉल क्रमांक 208.